हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? मजेत आहात ना? मी पण आहे मजेत. तुम्ही आहात का नाही? तुम्ही पण मजेत असणारच, कारण अशी वेळ येत आहे तर मजेत राहावंच लागणार. तर मी ना दादाची व्हिडिओ बघायचे सोडून दिलं होतं, म्हणजे मला इंटरेस्टच नाही. पण आज एक थंबनेल वाचला मी आणि बायकोच्या डोळ्याखाली अश्रू बघितले तर मला वाटलं, का आपले वहिनी साहेब का रडत आहेत? मातोश्री का नाही रडत आहेत? कारण ती ड्युटी मातोश्रींची असते ना. प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं जीव चुचुटा, माझा जीव चुचुटा असं होत असतं त्यांचं. आणि आज माड मेलं म्हणून पुष्कळ वाईट वाटलं म्हणे ह्या लोकांना. हो, माड म्हणजे नारळाचं झाड आणि त्याला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाचं झाड, जे नारळ असतो आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो. नारळ, केळं, म्हणजे ते त्याचं बी जे असतं ना, पुष्ट नसतं. असं ते नारळाचं झाड, नारळ पडला त्याला मुंगा आला तर ते नारळाचं झाड करतात. केळीचं तसंच, केळीच्या साईडला झाडं फुटतात. तर ते दोन जी वस्तू असतात, फळं, ही देवाला, श्रीफलसुद्धा म्हणतात नारळाला. तर हे देवाला वाहतात किंवा देवाची पूजा करण्यासाठी वापरतात. पण मला एक प्रश्न आहे, मातोश्री का रडतात? का त्यांनी एक दिवस त्याला खत टाकलं आहे का? पाणी टाकलं आहे, पण झाडं जेव्हा मोठं व्हायची असतात ना, तिला खत टाकायचं असतं, मीठ टाकायचं असतं. खत म्हणजे प्रकार पुष्कळ, म्हणजे तुम्हाला याचं असतं, कडीलिंबाचं ना भुसा मिळतो, ते घालायचं असतं आणि मीठ टाकायचं असतं. गाईचं शेण टाकायचं असतं, गोबर म्हणतात त्याला, ते सगळं टाकायचं असतं. पण कुठल्याही व्हिडिओमध्ये आपण हे बघितले नव्हते. झाडं जेव्हा होती ना आपल्या दादाच्या घरी, ते लावण्यासाठी मदत कोणी वेगळ्यांनीच केली होती आणि हे लोक फायदा घेत होते ह्याची. तर त्या नारळाच्या झाडाला पण वाटलं असेल ना. आणि एक नोटीस केलं का तुम्ही मैत्रिणीनं, आपल्या घराच्या बाजूला जेव्हा नारळाचं झाड असतं ना, ते पुष्कळ वाढतं आणि दुसऱ्या नारळाच्या झाडापेक्षा ना घराजवळ असलेलं नारळाचं झाड आहे ना, त्याला पुष्कळ फळ लागतं. कधी पण बघा. आणि नारळाच्या झाडाकडे ना आपण उभं राहून बोलायला पाहिजे, तिथे गाणं लावून आहे ना ते हे करायला पाहिजे. आणि दुसरं काय माहिती आहे का, आता मी ॲनिमल लवर आहे बरं का. मी कोणाचं म्हणजे ॲनिमलविषयी वाईट नाही बोलत. पण नारळाची झाडं जेव्हा लहान असतात ना, तर आपल्या हे दादाच्या घरी ना पुष्कळ डॉग्स येतात. नाही, हो बरोबर आहे, पण ते डॉग्स ते स्ट्रीट डॉग आहेत आणि ते दुसऱ्यांच्या घरात राहतात. त्याच्या घरात तो फक्त फायद्यासाठी त्यांना म्हणजे ठेवतो. जर रात्री सिक्युरिटी गार्ड म्हणतात ना, तसं हे डॉग्स आहेत दुसऱ्यांचे. त्यांना घर पण बांधलेलं आहे त्या लोकांनी, तुम्ही परवाशी बघितलंच असेल. पण हा दादा जो आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं करतो आहे. तर हे डॉग्स आहेत ना, जेव्हा ते नारळाच्या झाडाखाली जातात ना, मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ते असं खड्डा खणत होते. जेव्हा झाड छोटं असतं ना, तर त्याच्या मुळाला काय म्हणतात, त्रास होतो. नाही, मी तर म्हणत नाही की डॉगला म्हणजे मारायला पाहिजे किंवा पळवायला पाहिजे, नाही तसं नाही. तसं तरी ते डॉगचं डोकं, म्हणजे आपण म्हणतात ना लहान मुलांना कसं कॉन्सन्ट्रेशन वेगळीकडे खेचायला करायला पाहिजे, तसं काहीतरी त्यांनी डॉगसाठी करायला पाहिजे होतं. तो काय करणार आहे? तो चिकडगुंडी आहे, जसं बाकीचे यूट्यूबर म्हणतात. म्हणजे स्वतःच्या खिशामधून काही नाही. स्वतःच्या सासूबाईंनी परवाशी सगळी इज्जत काढली म्हणे, फ्री असेल तर अजून 2 घेऊन येतो. तिला पण माहिती आहे की हा चिकडगुंडी आहे, आपला दादा चिकडगुंडी आहे. बरोबर आहे काय म्हणतो मी? आणि दुसरा प्रश्न काय माहिती, दुसरं एक गोष्ट मी काय सांगते की जर आहे ना तुमच्या घराच्या बाजूला नारळाचं झाड असेल ना, आणि जर तुम्ही बोलत पण असेल ना, तर ते नारळाचं झाड ऐकतं आणि पुष्कळ फळ देतं झाडाला. पण मग हे झाड एवढ्या लवकर मेलं कसं? मग बाकीचे यूट्यूबर बोलत होते की तिथे म्हणजे घाण वास येतो, ते कसू शकतं, लोकांना फुफ्फुसाचे रोग झाले आहेत म्हणे तिथे राहून, म्हणजे तिथे काथाळ जागेवर राहून. आता मी नाही सांगत की त्याच्या घरी जाऊ नका, तुम्ही जावा, त्याच्याकडे पैसे त्याला भरा आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या. पण मला एवढं सांगायचं आहे की ना, जसं तू तुझ्या आईवर प्रेम करतो तसं झाडावर पण प्रेम कर. झाडाला पाणी देऊन फायदा नाही. आता तू एवढा लहानाचा मोठा झाला कसा, तुझं जो दादी काका आहे ना, तो तुला शिरा करून द्यायचा, आठवतो का? रात्री उठवलं, शिरा करून दे म्हणजे शिरा करायचा. आता दाई काका तर नाहीच आहे. मला दुसरा एक पॉईंट सांगायचा आहे की हा जो दादा आहे, दुसऱ्या जे लोक आहेत, खरोखर मी काल एक आपल्या हिचा व्हिडिओ पाहिला, आपला गॉसिप गर्ल नाही, मी कोणाच्या टचमध्ये नाही आहे, मी सांगते, मला व्हिडिओ आले तर मी बघते. प्रणालीचा मी व्हिडिओ पाहिला
आणि त्याच्यात मी म्हणजे पुष्कळ काय ऐकलं नाही, मी थोडं ऐकलं. त्याच्यामध्ये ती बरोबर बोलली पॉईंट, की हा स्वतःच्या ना स्वतः सांगतो की तुम्ही आहे ना तुमच्या आईवडिलांना पाठवा आमच्या या पत्राष्टेमध्ये, आम्ही त्यांना खुश ठेवू. पण ते दाई काकांना कोण विचारते? बिचारा घरात सोफा होता तो पण विकला, डायनिंग टेबल होतं ते पण विकला, ते बेडरूमला तुम्ही दरवाजाला लॉक लावलं आहे, मग तो झोपणार कुठे? की तो परवाशी तुमचे ते रिलेटिव्ह होते त्यांच्या घरी जाऊन राहतो. आपल्याला काहीही माहीत नाही मैत्रिणींनी. एका झाडाच्या याच्यामध्ये मला किती विचार आले बघा डोक्यामध्ये. आता इथे मी कोणाचं म्हणजे वाईट बोलली नाही आहे, कोणाविषयी मी अब्यूज केलेला नाही आहे. मला जे मनात दिसलं ते मी सांगितलं. माड मेलं कसं? माडाला पाणी घातलं ना तरी ते हे होतं, पण त्या माडाला माती वरती खालती गेली का? एवढं वरती विटी बांधली आहे ह्यांनी. त्याला एकच लेअर बस होतं, पण ह्याने त्याला डबल विटी बांधल्या. ते काय होतं माहिती आहे का? तिथे ते माडाला ना तिथे ह्याने पत्रा बित्रा घातला ना आता, तर त्याच्यामुळे ऊन पण पडत नाही बरोबर. जेवढं ऊन भेटत होतं ते कमी भेटायला लागलं आहे आता. ते मी नाही सांगत की त्याने पत्रा घातला आहे, त्याच्या घरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या घरात जी नवीन कार आणली आहे ते ठेवण्यासाठी त्याने हे केलं आहे. पण माझं एवढं म्हणणं आहे, तो काय सेलिब्रिटी आहे, स्वतः समजतो स्वतःला, पण त्याची आई जी चूल बांधत होती ना, चूल लावत होती, तर तिथेच लावत होती माझ्या प्रकारे. म्हणजे ती कुठे पण चूल लावते, त्याचा भरोसा नाही आहे. तर त्या चुलीच्या गरमीमुळे सुद्धा ते झालं होऊ शकतं. झाड मेलं असेल, जमीन गरम होते, मुळं खाली स्प्रेड झालेले असतात, त्याच्यामुळे मेलं असेल. कोणी म्हणजे मेलं हे एका व्यक्तीला जन्म घेतला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण मातोश्री माझे माळ मेलं पोरासारखं बाळ. अरे मी सांगते, पहिलं ते दाई काका आहे ना, त्यांनासुद्धा त्यांच्या वडिलांनी पोरासारखंच पाहिलं होतं. तर त्यांना तिथे बेडरूममध्ये किंवा ते घरामध्ये बंद करून तुम्ही जे फिरत आहेत ना, ते चुकीचं आहे. माडाला बोलता येत नाही, पण दाई काका एकदा कोणी पकडलं त्यांना आणि विचारायला लावलं तर सगळं ते रटून देतील तुमचं, ठीक आहे ना. त्यासाठी त्यांना लवकरात लवकर तुमच्या हॉटस्टेमध्ये नक्कीच घेऊन या, आता तुम्हीच फसणार. ते डाऊन माड मेला आमचं वाण मेला करतात. अश्रू निघाले आईचे आणि तिथे लावले बायकोला. ती तर एक चूर, तिला एक पैशाचं तिला दुःख नाही झालं, ते माड मेलं म्हणून. आणि ही बसली आहे आणि दादा पण विषय कट करतो तिथे समजलं मला की आईला काय महत्त्व आहे. आईला काहीच महत्त्व नाही. फक्त चॅनलवर आहे ना ते लोक ना असं गुंडाळून बसले आहेत, गोड गोड बोलतात आहे. बघा सगळं हॉरोस्कोप आलेलं आहे माझ्याकडे, पुढे काय का होईल हॉरोस्कोपमधूनच मला कळलेलं आहे. बरोबर आहे की नाही माहिती नाही. सगळी कुंडली माझ्याकडे आलेली आहे आणि कुंडलीमधून आहे ना काय काय होणार आहे ते सगळं मला समजलेलं आहे. कुंडली म्हणजे काय तुम्ही विचार करा. दादाची सगळी कुंडली माझ्याकडे आलेली आहे, ठीक आहे ना. आता मस्ती करतो, पण थोड्या वर्षामध्ये जवळचाच व्यक्ती आपल्या दादाला एवढा मोठा धोका देणार आहे. बघा तुम्ही, कुंडली सगळीच्या सगळी माझ्याकडे आलेली आहे. दादा जवळचाच व्यक्ती एवढा मोठा धोका देणार आहे ना, मग त्याला आमची आठवण येणार. हे लिहून घ्या, लिहून. तर चला मैत्रिणी, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि जर तुमच्या घरी माड असेल ना तर त्याला खत पाणी टाका. खाली पाणी घालून नाही होत. आता आपण लहानाचे मोठं होतो, आपल्याला पण खत देतात ना. तुम्ही मच्छी खाता, चिकन खाता, मी नाही खात बरं का. तुम्ही मच्छी खाता, चिकन खाता, ते एक प्रकारचं खत असतं तुमच्या शरीराला. मी तर त्याच्या अगेन्स्टच आहे मच्छी चिकनच्या, कारण ती पण एक प्रकारची हत्या झाली आहे. एका बाईला डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं दुखतं. एक कोंबडी अंडी घालताना पण तिला तेवढंच पेन असतं. तुम्हाला काय अशी एक अंडी फोडली आणि त्याचं आमलेट केलं, पण ते अंडी घालताना सुद्धा त्या कोंबडीला किती दुखतं ते विचार करा. त्या कोंबडीच्या अंडीमध्ये जीव आहे ना, त्याला पण जन्मात द्या करा. फक्त तुमच्या पोटाची भूक, मनाची भूक भागू नका, ठीक आहे ना. तर ते एखाद्या पशु पक्षीची हत्या करायची बंद करा. आणि असं झाड बीड लावलं असेल तर त्याला पाणी, खत, आणि नारळाच्या झाडाला तर मीठ टाकायलाच पाहिजे. खत टाका,
खत म्हणजे 2 प्रकारचे असतात. शेंगदाण्याचं असतं, त्याच्यानंतर आपलं कडीलिंबाचं असतं, त्याच्यानंतर तुमच्याकडे गांडूळ खत असेल ते असेल, पुष्कळ टाईपचं कंपोस्ट खत असतं ते घाला. तुम्ही घरात करू शकता. तुमच्या घरी एवढा कचरा असतो, एक खड्डा करा, त्याच्यामध्ये टाका तो कचरा आणि नंतर तोच कंपोस्ट तुम्ही झाडाला वापरू शकता, माडाला वापरू शकता. असा दिवस येऊ देऊ नका. मला पण पुष्कळ वाईट वाटलं. मला तर एक माझा दिवस आठवला, असा झालेला प्रॉब्लेम आमच्या इथेचा, म्हणजे आमच्या नेबरच्या इथे झालेला मला आठवलं. त्याच्यामुळे मी म्हटलं की झाडे लावा आणि झाडे वाचवा. झाडे वाचवण्यासाठी त्याच्यामागे प्रयत्न करा. जसं लहान मुलं मोठी होताना त्यांचे आईवडील त्यांना कसं हे करतात, जसं तू दादा रात्री उठून दाई काकाला बोलायचं मला शिरा करून द्या, तो करून देत होता की नाही तुला तूप बीप घालून. तसं ते तूप गेल्यानंतर म्हणजे हे नाही हो, तू हुशार झाला की नाही ते तर गेलेलंच आहे हे कामात मधूनच तसं आहे. बाकीचं काही नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि दादाचं माड मेलं म्हणून मला पण वाईट वाटलं. जाऊन द्या, दादा नवा लावेल. आणि हां, हे छोटी माड लावतात ना तुम्ही, तर त्याला 15 वर्ष फक्त आयुष्य असतं, फक्त 15 वर्ष. त्यासाठी मैत्रिणींनो काय माहिती आहे का, आपल्यानंतर आपल्या मुलांनी खायचं तशी झाडं लावा. 15 वर्षाची अशी झाडं लावू नका. काही असतात 5 वर्ष 10 वर्षाची असतात, पण आहे ना ते 10 वर्षाच्या अगोदरच मरतात. आमच्या एका रिलेटिव्सच्या घरी शेजारीने लावले होते, ते लवकरच मेलं ते झाड. त्यांनी सांगितलं होतं की ना 10 वर्षात मोठं होणार, ते म्हणजे 5 वर्षात मोठं होणार. तर ते झालं काय, 5 वर्षांनी मोठं झालं, पण 2-3 वर्षच त्यांनी म्हणजे फळ दिलं आणि नंतर ते मेलं. तशी लावताना स्वस्त झाडं लावा आणि म्हणजे जी लवकर मोठी होतील असं लावूच नका, कारण ते लवकर मरतात. बाकीचं काय नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते भारद्वाज म्हणून एक पक्षी आहे, तो काळा कलरचा, तो त्याचं जे युरिन असतं ते एकदम पॉयझनस असतं. तर ते झाडावर आहे ना त्याने युरिन पास केलं ना, तर आहे ना आमच्या इथे असं म्हणतात बरं का, आमच्या इथे पुष्कळ आहे ते भारद्वाज पक्षी, म्हणजे घराच्या बाहेर इथे तिथे बसतं ते. तर ते पक्षी जर झाडावर येऊन लघवी केली तर ते झाड मरतं, ते पण असतं. बाकीचं काय नाही. मी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करत जा. मला पण आनंद होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही हे नक्की सांगा. बाय बाय.